आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो. आणि येशू आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरीच्या पोटी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावास येणार आहे. त्याचबरोबर विश्वास ठेव. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मंडळीने कृपा करून खाली बसावं. ऐकणार आहोत. सर्वप्रथम स्तोत्राचं आळीपाळीने वाचन होईल. स्तोत्र 106 याची पहिली 15 वचनं. स्तोत्र 106 पहिली 15 वचनं पान क्रमांक 736 वर आहे. इस्रायलाची बंडखोरी. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल? त्याची सर्व स्तुती कोण ऐकवेल? जे त्यांच्या न्यायानुसार वागतात आणि सर्वदा नीती आचरितात ते धन्य. ईश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर. माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे. म्हणजे तुझ्या निवडलेल्याचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन. आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले आहे, आम्ही अन्याय केला आहे, आम्ही दुष्कृत्य केले आहेत. आमच्या पूर्वजांनी मिसर देशांत असताना तुझ्या अद्भुत कृत्यांचे लक्ष दिले नाही. तुझ्या दयेच्या अनेक कृत्यांचे स्मरण केले नाही, तर समुद्राजवळ, तांबड्या समुद्राजवळ ते फितूर झाले. तरी आपला पराक्रम विदित करावा म्हणून त्याने आपल्या नावासाठी त्याचे तारण केले. त्याने तांबड्या समुद्राला धमकाविले आणि तो कोरडा झाला, आणि मैदानावरून चालावे तसे त्या जलाशयाच्या खोल स्थलांवरून त्याने त्यांस चालविले. त्याने त्यास त्यांचा द्वेष करणाऱ्यांच्या हातून सोडिले, शत्रूंच्या हातून त्यास मुक्त केले. त्याचे वैरी पाण्यात गडप झाले, त्यांतला कोणीही उतरला नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या वचनावर विश्वास ठेविला, त्यांनी त्याची स्तोत्र गायली. तरी ते त्याचे कृत्य लवकरच विसरले. त्याच्या योजनांसंबंधाने त्यांनी धीर धरिला नाही. रानात त्यांची वासना अनावर झाली, ओसाड प्रदेशात त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. हे आपण सोबत म्हणूयात वचन. तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यास दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लाविला. आमेन. परमेश्वर वाचलेल्या सर्व वचनावर आशीर्वाद पाठव. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. जुन्या करारातून गणनाचा पुस्तक याचा 22वा अध्याय 7 ते 20 ही वचनं पान क्रमांक 195. गणना 22 7 ते 20. जुन्या करारातून गणना 22 7 ते 20 ही वचने आपण ऐकूया. बालाम बलामाला बोलावितो. बालक बलामाला बोलावितो. मग मोवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामाकडे जाऊन त्याला बलाकाचा निरोप सांगितला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, आज रात्री येथे वस्तीस राहा. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हास उत्तर देईन. तेव्हा मोवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत? बलामाने देवाला उत्तर दिले, मोवाबाचा राजा सिपोराचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठविला आहे की, पहा, मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरिता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लाविता येईल. देव बलामास म्हणाला, तू यांच्याबरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. सकाळी उठल्यावर बलामाने बलाकाच्या सरदारांना सांगितले, आपल्या देशी परत जा.
कारण तुमच्याबरोबर यावयास परमेश्वराने मला मनाई केली आहे. तेव्हा मोवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बलाकाकडे जाऊन म्हणाले की बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही. मग बलाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठविले. ते बलामाकडे जाऊन म्हणाले, सिपोराचा मुलगा बालाक याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अनमान करू नको. मी खात्रीने तुला मोठा सन्मान करीन, तरी तू अवश्य येऊन माझ्याकरिता या लोकांना शाप दे. बलाम बलाकाच्या सेवकांना म्हणाला, बलाकाने आपले घर भरून सोने रुपये मला दिले, तरी परमेश्वर माझा देव याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता येत नाही. तरी पण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा, म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल. रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला, हे पुरुष तुला बोलावयाला आलेले असतील तर त्यांच्याबरोबर जा, मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर. आमेन. यावेळेस नवीन करारातून पत्राच्या ऐवजी प्रगटीकरण याचा 2रा अध्याय आणि पहिली 7 वचनं. प्रगटीकरण याचा 2रा अध्याय आणि पहिली 7 वचनं. पान क्रमांक 344. इफिसेतील मंडळीच्या दूताला लिही. जो आपल्या उजव्या हातास 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्य, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाहीत. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसली आहे आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीती सोडलीस. ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकला इतक्याच्या कृत्यांचा द्वेष करतोस. मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आत्मा मंडळांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. आमेन. आमेन. शुभवर्तमानाच्या पाठासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 15व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू देई, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेही, ती सदा पाळाया. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर मी तुम्हाकडे येईन. आत्ताच थोडा वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिताही प्रीती करील. मी त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रगट होईन. यहूदा म्हणजे इस्कारियोत नव्हे, त्याला म्हणाला, प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही?
येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळींनी कृपा करून बसावं. सेवन 9-1 पान क्रमांक 394 वरती आहे. जर आपण कुणाला येत असेल तर आपण माझ्याबरोबर ते गावं. ख्रिस्त पावित्र्य शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. पुन्हा एक वर गाऊयात. ख्रिस्त पावित्र्य शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. स्वर्गीय पित्या, आम्ही आहोत तसे तुझ्या सर्वसमर्थ हातामध्ये समर्पित होतो. होय प्रभू, आम्ही पापी आहोत. तुझ्यापुढे येण्यास आमची कोणची पात्रता किंवा योग्यता नाही, परंतु तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या निष्पाप निष्कलंक निर्दोष रक्ताने आमचं सर्व पाप धुवून तो आम्हाला नीतिमान करतोस. आणि आज तुझ्या चरणापाशी येऊन तुझं वचन ऐकून त्याद्वारे प्रभू ख्रिस्ताचं सौंदर्य आम्हाला दिसावं असं तू दयाने कृपेने घडून येऊ द्या. मग प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जगातील सर्व जगी काळजी चिंता विवंचना बाजूला ठेवून आम्ही आमचं संपूर्ण अंतःकरण तुझ्या स्वर्गीय सिंहासनाकडे केंद्रित करतो. आमचा तू स्वीकार कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. साधारण इसवी सन 95 हे साल उजाडलेलं आहे. इसवी सन 33 प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. नंतर तो पुनरुत्थित झाला. त्याचं स्वर्गारोहण झालं आणि स्वर्गारोहण होण्यापूर्वी त्याने शिष्यांना आज्ञा दिली होती, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. मी जे काही आज्ञा पेले ते पाळावयास त्यात शिकवा. आणि म्हणून शिष्य सर्वत्र जाऊन प्रभूची स्वार्थ सांगत आहे आणि मंडळीची वाढ होत आहे. परंतु आता 95 वर्ष झालेले आहेत. येशूचे सर्व जे त्याचे शिष्य आहेत ते सर्व मरणप्राय झालेले आहेत. प्रत्येकजण ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाला. कुणाला भाल्याने भोसकण्यात आलं, कुणाला वधस्तंभावर उलटं टांगून मारण्यात आलं, कुणाला जिवंत जाळण्यात आलं. अशा प्रकारे सर्वजण मरण पावलेले आहेत. फक्त ख्रिस्ताचा आवडता शिष्य योहान वय वर्ष 95 पात्मस बेटावर हद्दपारीची शिक्षा भोगत आहे. आणि अशा वेळेस एका प्रभुवारी तो म्हणतो, मी आत्म्याने संचरित झालो.
आणि मला स्वर्गीय साक्षात्कार झाला, जे स्वर्गीय प्रगटीकरण झालं त्याकडे आपण थोड्या वेळ ह्यावेळेस लक्ष देणार आहोत. तो म्हणतो, ज्यावेळेस मी स्वर्गाचं दार उघडलेलं पाहिलं आणि पहा, पायघोळ वस्त्र परिधान केलेला मनुष्याच्या पुत्रासारखा कोण एक माझ्या नजरेस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारखे पांढरे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून निघालेल्या जळजळीत सोनपितळीसारखे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते. त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या प्रवाहासारखी प्रचंड वाणी त्याची होती. त्याच्या हातामध्ये 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघत होती. त्याचे मुख परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिलं तेव्हा मेल्यासारखा मी त्याच्या पायाजवळ पडलो. पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन योहानाला झालेलं आहे. तेव्हा त्यांनी मला उठवलं आणि म्हटलं, भिवू नको. पहा, मी मेलो होतो तरी युगानुयुग मी जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहेत. आणि म्हणून हे योहाना, जे काय तू आता पाहत आहेस ते लिहून ठेव आणि आशियातील 7 मंडळांना हे कळव. त्या 7 मंडळ्या कोणत्या तो सांगतो. इफिस, स्मरणा, परगम, थुईतारा, लावदेकिया, फिलदेल्फिया या मंडळांना तू सर्व पत्र तुली ते त्यांना कळव. आणि अशा प्रकारे त्या प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाला प्रगटीकरण केलेलं आहे आणि त्या मंडळांना एक संदेश दिलेला आहे. त्या संदेशाकडे आपण थोड्या वेळ जाणार आहोत. तत्पूर्वी ह्या ज्या मंडळ्या होत्या त्या कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे पाहणं थोडंसं गरजेचं ठरत. ज्यावेळेस ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि 50व्या दिवशी पवित्र आत्मा अग्नीच्या रूपानं प्रत्येक शिष्यावर आला. प्रत्येक जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि ते ईश्वरी संदेश देऊन त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं. आणि त्याच वेळेस मंडळीची स्थापना झाली. आणि ही मंडळी पवित्र आत्म्याने पेटून उठलेली आहे. ह्या पवित्र आत्म्याद्वारे या मंडळीमध्ये अनेक अद्भुत चमत्कार प्रेषितांद्वारे होत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येनं लोक या मंडळीमध्ये येऊन मिळत आहेत. ही मंडळी कशी होती? ते सर्व एकत्र होते. त्यांचं सर्व समायिक होते. ते दररोज मंदिरामध्ये एकचित्ताने येत असत. दररोज हर्षाने भाकर मोडून सालस मनाने देवाची स्तुती करत ते त्या ठिकाणी गायन वादन करत असत. आणि परमेश्वर तारण पावलेल्यांची रोज त्यांच्यामध्ये भर टाकत असत. अशी ही पेटून उठलेली मंडळी. परंतु जसजसे वर्ष निघून गेले तसतसं या मंडळीमध्ये त्या मंडळीचा अतोनात छळ होऊ लागला. त्या ठिकाणी रोमी साम्राज्य होतं आणि त्यांनी मंडळीचा छळ करू लागले. मंडळीच्या येशूचं नाव घेतलंच की त्यांना मरणप्राय शिक्षा त्या ठिकाणी देत असत. त्याचप्रमाणे या मंडळीमध्ये जगिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. जे यहुदीतर लोक होते ते मंडळीमध्ये आल्यानंतर त्यांचे रीतिरिवाज, त्यांची परंपरा आणि म्हणून त्या मंडळीमध्ये अनेक प्रश्न उद्भवले गेले. उदाहरणार्थ करिंथीतील मंडळीमध्ये पाहिलं तर त्या मंडळीमध्ये जे सभासद होते, सदस्य होते, त्यांची मूर्तीपूजा चालू झाली. व्यभिचार आणि जारकर्म अशा प्रकारची सर्व प्रकारची अनीती त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यांच्यामध्ये गटबाजी आणि पक्षभेदपणा चालू झाला. त्यांची भांडणं न्यायालयापर्यंत गेलेली आहेत असं आपण करिंथीकराच्या पत्रात वाचतो. त्यांच्यामध्ये सूटपत्र देणं त्या ठिकाणी चालू झालं. सर्व प्रकारचं भ्रष्टाचार, लाचलुचपत ही त्या मंडळीमध्ये शिरलेली आहे. मंडळीचं ऱ्हास दिवसेंदिवस होत गेलेले आहे. आणि मग त्या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये 30 वर्षापासून ते 95 वर्षाच्या इसवी सनामध्ये संपूर्ण मंडळी ह्याचं जगीकरण झालेलं आहे. मंडळी जगीक होऊ लागलेली आहे. आणि अशा मंडळींना परमेश्वर योहानाद्वारे संदेश देत आहे. ते कोणते संदेश आहेत याकडे आपण थोडा वेळ लक्ष देणार आहोत. प्रत्येक मंडळीचे काही गुण आणि अवगुण तो सांगत आहे. आणि मग प्रत्येक मंडळीला तो एक महत्त्वाचा, अतिमहत्त्वाचा आणि धोक्याचा इशारा देत आहे. तो इशारा समजून घेऊन आम्ही आमच्या मंडळीमध्ये काय करू शकतो का, तो आम्हाला कसा लागू पडतो याच्याकडे आपण यावेळेस लक्ष देणार आहोत. 7 मंडळांपैकी 5 मंडळांना परमेश्वर त्यांचा दोष दाखवत आहे. हा दोष कोणता ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात.
आणि जरी त्यांचा दोष वेगवेगळे असले तरी एकच गोष्ट निष्ठावून बजावून प्रत्येक वेळेस प्रत्येक मंडळीला तो सांगतो, आणि ती गोष्ट म्हणजे तो प्रत्येक मंडळीला म्हणतो, पश्चाताप करा, पश्चाताप करा. पाचही मंडळींना एक गोष्ट बजावून सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करा. पश्चातापाचं महत्त्व परमेश्वर त्यांना योहानाद्वारे समजावून सांगत आहे. आणि म्हणून या मंडळीकडे थोडंसं लक्ष देऊयात. त्यावेळेस तो म्हणतो, पहा, इफिसीतील मंडळी, याच्याकडे तो बोट दाखवत आहे. इफिसीतील मंडळीमध्ये तो काय दोष दाखवतो? ही जी इफिसीतील मंडळी आहे, संत पौलाने स्वतः स्थापन केलेली मंडळी. हा संत पौल 3 वर्ष त्या ठिकाणी स्थायिक राहून त्या मंडळीला तो सद्बोध करत आहे. स्वर्गाच्या राज्याची घोषणा तो करत होता. 3 वर्ष संत पौलासारखा मनुष्य त्यामध्ये वास्तव्य त्याचं होतं, आणि म्हणून ती आध्यात्मिक अशी मंडळी होती. तो संत पौल त्या मंडळीला म्हणतो, पहा, फार नम्रतेने, अश्रू ढाळून आणि संकटे सोशीत मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. 3 वर्ष रात्रंदिवस तुम्हा प्रत्येकाला बोध करण्यास मी खंड पडू दिला नाही. आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कुठली कसूर केली नाही याची आठवण ठेवून तुम्ही सावध राहा. त्या मंडळीला स्वतः संत पौल 3 वर्ष रात्रंदिवस बोध करत आहे. देवाचा संपूर्ण मनोदय त्यांना सांगितलेला आहे. आध्यात्मिकरित्या वाढत असलेली ही मंडळी, परंतु ज्यावेळेस संत पौल त्यातून निघून गेला, त्या मंडळीची हळूहळू ऱ्हास होत गेली. मंडळीचं जगीकरण झालेलं आहे. जगाची हात मिळवणारी मंडळी अशी ती इफिसीतील मंडळी झालेली आहे. आणि मग ह्या योहानाला प्रकटीकरण करताना त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, पहा, इफिसीतील मंडळीला लिही, तुझे परिश्रम व तुझ्याठाई असलेला धीर मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. माझ्या नावामुळे तू दुःख सोसलेस, खचून गेला नाहीस, हे मला ठाऊक आहे. पण तू आपली पहिली प्रीती सोडली, याबद्दल मला तुला दोष देणं आहे. इफिसीतील मंडळी कशी होती? परमेश्वर म्हणतो, मला ठाऊक आहे, ही जी मंडळी आहे परिश्रम करणारी, आणि तू धीर सोडला नाहीस. ख्रिस्तासाठी खस्ता खाल्लेली, कष्ट घेतलेली, परिश्रम उपसणारी ती मंडळी आहे. तिने आपला धीर सोडला नाही. अनेक संकट आले, रोमी साम्राज्याकडून छळ झाला, पण तरी त्यातल्या सदस्यांनी, इफिसीतील मंडळींनी धीर सोडला नाही. जे दुर्जन आहेत त्यांना तू बाहेर काढलंस, दुर्जन आपल्यामध्ये ठेवले नाहीस. ती शुद्ध मंडळी आहे हे मला ठाऊक आहे. तू माझ्यासाठी दुःख सोसलंस आणि खचून गेला नाहीस. होय, सैतानाने खूप परीक्षा पाहिली, ओतप्रोतपणे त्या सदस्यांचा छळ केला, पण ते म्हटले, तू खचून गेला नाहीस हे मला ठाऊक आहे. पण एक गोष्ट तुझ्यामध्ये उणी आहे, आणि ती म्हणजे तू आपली पहिली प्रीती सोडलीस, याबद्दल मला तुला दोष देणं आहे. इफिसीतील मंडळीचा दोष, तिने परमेश्वरावरील आपली पहिली प्रीती सोडली होती. हा त्यांचा एक मोठा दोष आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतो, ती मंडळी किती जरी चांगली असली, परिश्रम करणारी, धीर धरणारी, दुःख सहन करणारी, कुठेही खचून न जाणारी, पण तो म्हणतो, तू जर पहिली प्रीती सोडली असेल, माझ्यावरचं निस्सीम प्रेम जर तू सोडलं असेल, तर मला तुला दोष देणं क्रमप्राप्त आहे. आज आमची मंडळी अशी मंडळी आहे का? नियमशास्त्रामध्ये साधारण 613 नियम आहेत, अटी आहेत, आज्ञा 613 आहेत. त्यामधली सर्वात मोठी आज्ञा कोणती, असं एकाने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? सर्वात मोठी आणि पहिली आज्ञा हीच आहे की तू आपला देव परमेश्वर याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. ही आज्ञा जर तुम्ही पाळली नाही तर बाकी सगळ्या गोष्टी केल्या तर त्याला फारसं महत्त्व राहत नाही. कारण पहिलीच आज्ञा तू मोडलेली आहेस. माझ्यावरची जी निस्सीम प्रेम तुझं होतं, तू माझ्याशी एकनिष्ठ होतास, प्रामाणिक होतास, माझ्याबद्दल तू विश्वास होतास, पण ही प्रीती जर तू सोडली असतील तर बाकी सर्व गोष्टी तू करतोस. उपासना चालू आहे, प्रेझेंट वर्शिप चालू आहेत, संजीवन सभा चालू आहेत, धर्माचरण चालू आहे, स्वार्थ प्रसार चालू आहे, पण माझ्यावरची पहिली प्रीती सोडलीस तर मला तुला दोष देणं प्राप्त आहे. आज सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठल्या मंडळीमध्ये कुठली असेल तर परमेश्वरावरची जी पहिली प्रीती आहे, जे पहिलं प्रेम आहे, ते आम्ही त्या ठिकाणी सोडता कामा नये. आम्ही ख्रिस्तावरची पहिली प्रीती सोडली आहे का? संत पौल त्या ठिकाणी सांगतो, मी एका पतीबरोबर तुमचं वाग्दान केलं आहे
यासाठी की एक शुद्ध कुमारी म्हणून तुम्हाला त्याला सादर करता यावं. कुठली डाग आणि सुरकुती नसलेली एक शुद्ध कुमारी की जी प्रियसी आपल्या प्रियकावर नितांत प्रेम करते, सर्वोत्कृष्ट प्रेम करते, अशी प्रेम करणारी मंडळी अशी तुम्हाला त्याला सादर करायचे. ही त्या संत पौलाची मंडळीबद्दलची एक इच्छा आणि आकांक्षा आहे. आज ही त्या परमेश्वराची आमच्याबद्दलची अपेक्षा आम्ही पूर्ण करत आहोत का? ख्रिस्त विश्व मंडळी ह्याने सर्वप्रथम मजवर संपूर्ण जीवाने, मनाने, अंतःकरणाने, शक्तीने प्रीती करावी, ही सर्वात मोठी अपेक्षा परमेश्वर आमच्याकडून करत आहे. ती जर आम्ही करत नसेल तर परमेश्वर म्हणतो मला तुला दोष देणं आहे, कारण तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. प्रियांनो, येशूने या ठिकाणी स्पष्ट सांगितलं. त्या शिष्यांना तो बोलवतो, 3.5 वर्ष ज्यांना प्रशिक्षण दिले त्या शिष्यांना तो एकत्र करतो आणि त्या शेवटल्या भोजनाच्या वेळेस तो म्हणतो मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो. ती नवी आज्ञा ही आहे की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. कारण तुमची जर एकमेकावर प्रीती असेल तर हे जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. सर्वात साधी सोपी परंतु ख्रिस्ती जीवनातील मूलभूत जी गोष्ट असेल तर ती म्हणजे आमची एकमेकावर प्रीती असणं अतिशय गरजेचं आहे. ती जर आम्ही आज करत नसू तर बाकी किती आम्ही गोष्टी केल्या तर परमेश्वर म्हणतो मला तुला दोष देणं प्राप्त आहे, कारण तू आपली पहिली प्रीती सोडलेली आहेस. आणि मग तो त्यांना एक धोक्याचा इशारा देतो. तो म्हणतो पहा, तू आपले सर्व कृत्य आठवून पहा, तू कोठून पतन पावलास ते आठव, पश्चाताप कर आणि आपली पहिल्यासारखी कृती कर. कारण तू जर पश्चाताप केला नाहीस तर मी तुझकडे येईन आणि तुझ्यामध्ये जी समय आहे ती मी आपल्या जागेवरून काढून टाकेन. काय सांगतो तो? पश्चाताप कर. तू कुठून पतन पावलास, कुठून तुझी रास झाली, कुठून तू खाली ढासळलास हे लक्षात ठेव. एका ठिकाणी तू उच्चस्थानी होतास, माझ्यावर तुझी प्रथम खूप प्रीती होती, खुल्या अंतःकरणाने तू माझ्यावर प्रीती करत होतास, ते दिवस आठव. कुठून तू पतन पावलास याची आठवण कर, पश्चाताप कर आणि पहिल्यासारखीच कृत्य कर. तू आता खाली ढासळला आहेस, पश्चाताप कर. पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझ्यामध्ये जी समय आहे ती तिच्या ठिकाणाहून मी काढून घेईन. मंडळीमधली समय म्हणजे पवित्र आत्म्याचं अस्तित्व. तुमच्यामध्ये जो पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, पवित्र आत्म्याचं अस्तित्व आहे, तेच तुमच्यामध्ये मी काढून टाकेल, कारण तुम्ही पश्चाताप करत नाही. तुम्ही आपली पहिली प्रीती सोडलेली आहे. एफिसीतील मंडळी, इट वॉज अ लवलेस चर्च, प्रीतीहीन मंडळी. होय, खूप कार्य करणारी, सर्वात नावाजलेली, सर्व लोक त्याची वाहवा त्या ठिकाणी करत आहेत, परंतु प्रीतीहीन मंडळी आहे, कारण परमेश्वरावरची पहिली प्रीती त्यांनी सोडली आहे. एफिसीतील मंडळी प्रीतीहीन मंडळी. माझी मंडळी प्रीतीहीन मंडळी आहे का? असेल तर परमेश्वर मला दोष देणं आहे. पुढे परगम येथील मंडळी, त्याकडे तो येत आहे. परगम येथील मंडळी तिला तू लिही, तू माझे नाव दृढ धरून राहिलास, माझ्या नावामुळं तू विश्वासामध्ये नाकारला नाहीस. चांगली गोष्ट आहे, माझं नाव तू दृढ धरून राहिलेलं आहेस. तेथील जे सदस्य आहेत त्यांनी अनेक संकट आले, आपत्ती आली, अरिष्ट आले, पण त्यामध्ये परमेश्वराचं नाव त्यांनी दृढ धरून राहिला. त्यांच्यावरील विश्वास त्यांनी कधी खाली पडू दिला नाही. पण तुला थोड्या गोष्टींविषयी मला दोष देणं प्राप्त आहे. बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तुझ्या मंडळीमध्ये आहेत, त्याबद्दल मला तुला दोष देणं आहे. बलामाच्या शिक्षणाप्रमाणे जीवन जगणारे काही लोक परगम येथील मंडळीमध्ये होते, त्याला दोष देणं आहे. आता बलामाचं शिक्षण म्हणजे काय हे थोडं आपल्याला बघावं लागेल. ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन रानावनातून भटकंती करत मोवाब देशामध्ये आला, आणि मोवाब या देशाचा राजा, त्याचं नाव बलाक. आणि ह्या बलाक राजाने पाहिलं की प्रचंड प्रमाणात 6 लाख इस्रायल लोक त्याच्या देशामध्ये येऊन ठेपलेले आहेत. त्यावेळेस हा बलाक राजा घाबरला, कारण तो म्हटला आमच्यापेक्षा ते अधिक आहेत, ते आम्हाला वर चढवतील, आमच्याशी लढाई करतील आणि आमचा संपूर्ण देश ते हस्तगत करतील. म्हणून त्याने बलाम नावाचा संदेश इस्रायलामध्ये होता, त्याला सांगणं पाठवलं. ह्या बलाक राजाने त्याला एक मोठा नजराना, सोनं चांदी, त्या ठिकाणी प्रतिष्ठित लोक, हे सर्वांना घेऊन त्या बलामाकडे पाठवलं. हे बलामा, तू माझ्याकडे ये,
आणि ह्या लोकांना तू शाप दे, कारण मला माहीत आहे की तू इस्रायलाचा संदेष्टा आहेत. ज्यांना तू आशीर्वाद देतो ते आशीर्वादित होतात, ज्यांना तू शाप देतो ते शापित होतात. यांना तू शाप दे म्हणजे मी त्यांच्यावर प्रबळ होईल, आम्ही त्यांच्यावर सैन्य घेऊन जाऊ आणि त्यांचा नायनाट करू, त्यांना विध्वंस करू, म्हणून ह्यांना तू शाप दे. हे ज्यावेळेस गाणाने घेऊन ते लोक आले त्यावेळेस बालाम त्यांना म्हटला, तुम्ही येथेच थांबा, मी परमेश्वराची त्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्याचं काय म्हणणं आहे हे समजावून घेतो. रात्री बालामाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्यावेळेस देव त्यास म्हटला, त्या लोकांना शाप देऊ नको, ते माझे निवडलेले लोक आहेत, ते आशीर्वादित लोक आहेत, ह्या लोकांबरोबर तू जाऊ नकोस. जे परमेश्वराने सांगितलं ते बलाम संदेष्टाने येऊन त्या लोकांना सांगितलं, आपल्या राजाला बलाकाला जाऊन सांगा, मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, कारण परमेश्वराचं वचन मला प्राप्त झाले, त्यांना तू शाप देऊ नकोस, ते माझे लोक आहेत. हे लोक सर्व नजरांना घेऊन पुन्हा एकवार राजाकडे गेले. बलाक राजा अतिशय धूर्त होता. ह्या बलाकाने काय केलं, आणखी जास्त नजरांना सोनं चांदी आणखी भरून आणखी प्रतिष्ठित लोक त्याकडे पाठवले आणि त्याला पुन्हा एकदा निरोप दिला, बलामा, तू असं आमच्याकडे यायचं करायचं नाही, असं करू नकोस, तू आमच्याकडे कृपा करून ये, पहा मी तुला मोठा सन्मान मी तुझा करेन. हे ज्यावेळेस बलामाने ऐकलं त्यावेळेस त्याला तो पैसा आणि सन्मान याची अधिक हाव सुटली आणि तो म्हणतो, तुम्ही इथेच थांबा, मी पुन्हा परमेश्वराला विचारतो त्याचं काय म्हणणं आहे. वास्तविक पाहता परमेश्वराने त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की जायचं नाही, त्यांना शाप द्यायचा नाही, कारण ते माझे लोक आहेत. तरी पैसा पाहिला, नजराणा पाहिला, सोनं चांदी मिळेल, तो राजा माझा मोठा सन्मान करेल, ह्या हवेपोटी बलामाने पुन्हा परमेश्वराकडे प्रार्थना केली. त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हटला, तुला जायचं असेल तर जा, पण मी सांगतो तेवढं मात्र कर. आणि मग तो गाडीवर बसून जाऊ लागला. त्यावेळेस आपल्याला ठाऊक आहे, रस्त्यातच एक देवदूत हातात तरवार घेऊन त्या ठिकाणी त्याने पाहिलं आणि त्याला पुढं त्याने जाऊ दिलं नाही, कारण परमेश्वर त्याच्यावर क्रोधाविष्ट झाला होता. पैशामुळं आणि सन्मानामुळं या बलामाने त्या ठिकाणी त्यांना शाप देण्याचं तयारी दाखवली होती. असा हा बलाम, ज्याला पैशाची हाव आहे, ज्याला सन्मान, प्रतिष्ठा, गौरव पाहिजे, अशा बलामाचं शिक्षणाप्रमाणे वागणारे लोक तुझ्या मंडळीमध्ये आहेत, असं परगमेतील मंडळीला परमेश्वर सांगत आहे. आमच्या मंडळीमध्ये असे लोक काय आहेत का? बलामाच्या शिक्षणाप्रमाणे वागणारे लोक, ज्यांना त्या ठिकाणी पैशाची हाव आहे. जे येशूने स्पष्टपणे सांगितलं, तुम्हाला 2 धन्यांची चाकरी करता येत नाही, एकतर तुम्ही देवाची किंवा धनाची चाकरी करू शकता. देवाची आणि धनाची एकत्र चाकरी करणं शक्य नाही. आणि म्हणून संत पौल तिमोथेला पत्र लिहिताना म्हणतो, जे कोणी धनवान होऊ पाहतात ते अनेक गोष्टीमध्ये पाशात अडकतात. कोणत्या गोष्टीमध्ये? तिमोथेचं पहिलं पत्र याचं 6वा अध्याय आणि 9वं वचन. जे धनवान होऊ पाहत आहेत, परीक्षेत, पाशात, माणसांना नाशात आणि विध्वंसात बुडवणाऱ्या मूर्खपणाच्या आणि बाधक गोष्टीमध्ये ते अडकतात. धनवान होऊ पाहताना हे सर्व पाश समोर आहेत. ते परीक्षेमध्ये जातात, पाशात अडकतात, माणसांना नाशात आणि विध्वंसात बुडविणाऱ्या विध्वंसक ह्या गोष्टीमध्ये ते अडकत आहेत. धनवान व्हायचं झालं की हे सर्व आम्हाला पार करावं लागतं. पुढे तो म्हणतो, पैशाचा लोभ सर्व वाईटाचं मूळ आहे आणि त्याच्या पाठीस लागून पुष्कळ लोक आपल्या विश्वासापासून भकले आहेत आणि त्यांनी स्वतःला पुष्कळ खेदांनी भुसकून घेतलेला आहे. पैशाचा लोभ सर्व वाईटाचं मूळ आहे. त्याच्या पाठीस तुम्ही लागला की तुम्ही तुमच्या विश्वासापासून बहकणार. आणि तो म्हणतो, त्यांनी स्वतःला पुष्कळ खेदांनी भुसकून घेतलेला आहे. कोणता मनुष्य स्वतःला भुसकून गेलो? जर एखादा वेडा असेल किंवा ज्याला दुष्ट आत्म्याने पछाडलेलं, तो गर्सेकराचा भूतग्रस्त तुम्हाला माहिती आहे, स्वतःला अंग तो ठेचून घ्यायचा, कारण त्याला दुष्ट आत्म्यांनी पछाडलं होतं. तो म्हणतो, जर तुम्ही धनवान होऊ पाहता तर तुम्ही स्वतःला पुष्कळ खेदांनी भुसकून घेणार आहात, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून देव आणि धन यांची चाकरी तुम्हाला करता येणार नाही. असे लोक त्या ठिकाणी होते. आणि म्हणून आपण पाहतो त्या ठिकाणी तो त्यांना वॉर्निंग देत आहे, धोक्याचा इशारा देत आहे. तो परगमेतील लोकांना म्हणतो, पश्चाताप करा, नाही तर मी तुमच्याकडे येईन आणि माझ्या तोंडातल्या तलवारीने मी तुमच्याशी लढेल. प्रगटीकरण 2:17 तो म्हणत आहे. तोंडातल्या तलवारीने लढेल म्हणजे तोंडातली तलवार म्हणजे न्याय. तुमचा न्याय अटळ आहे. मी तुमचा न्याय करून चुकलेलो आहे. आणि म्हणून बलामाच्या शिक्षणाप्रमाणे तुम्ही जीवन जगू नका. धनाचा लोभ धरू नका.
सन्मान, प्रतिष्ठा, गौरव याची अभिलाषा धरू नका. बलामाच्या शिक्षाप्रमाणे वागाल तर पश्चाताप करा, नाहीतर मी येऊन तुमच्याशी माझ्या तोंडातल्या तलवारीने लढेल. नंतर तिसरी एक मंडळी ज्याला तो त्या ठिकाणी वॉर्निंग किंवा धोक्याचा इशारा देत आहे, ती म्हणजे थुवितारा येथील मंडळी. त्या ठिकाणी तो म्हणतो, तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर ही मी पाहिली आहे. तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यापेक्षा चांगली आहेत हे देखील मला ठाऊक आहे. पण तुला मला काही दोष देणं आहे. तुझ्यामध्ये इजबेल नावाची एक स्त्री आहे आणि ती लोकांना जार कर्म आणि मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्य खाण्यास ती भाग पाडते. याच्याबद्दल मला तुला दोष देणं आहे. थुवितारा येथे एक मंडळी होती, त्यामध्ये एक इजबेल नावाची स्त्री होती आणि ती स्त्री लोकांना काय करायची तर तिथल्या सदस्यांना जार कर्म, व्यभिचार, अनैतिक गोष्टी करण्यास ती त्या ठिकाणी सांगत होती आणि मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास ती त्यांना भाग पाडत होती. ही थुवितारा मंडळीतला दोष परमेश्वर त्यांना दाखवत आहे, जार कर्म. येशूने त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं, जो कोणी या ठिकाणी पाप करतो, प्रत्येक दुसरं पाप हे शरीराबाहेर असतं, परंतु जार कर्म हे शरीरासंबंधाचं पाप आहे. त्या ठिकाणी आपल्याला फार महत्त्वाचं लक्ष आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. संत पौल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात, ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव तुम्ही आहात. हे ख्रिस्ताचे अवयव नेऊन मी कसबनीचे अवयव करावे काय? जो कोणी तिच्याशी जडला तो तिच्याशी एक शरीर झाला आहे. जो कोणी प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक आत्मा आहेत. आणि म्हणून तुम्ही आपल्या अवयवाने हे पाप करू नका. जो कोणी इतर पाप करतो तो बाहेरचं पाप करतो, पण जो कोणी आपल्या जार कर्म करतो, स्वतःच्या शरीरासंबंधाने तो पाप करतो. तुमचं शरीर हे देवाचा जो पवित्र आत्मा आहे त्याचं मंदिर आहे, तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही स्वतःचं मालक नाही आणि म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचं गौरव करा असं तो म्हणतो. त्यामध्ये जार कर्म बोकळा होता आणि त्याची वॉर्निंग तो त्यांना देत आहे. त्याचप्रमाणे मूर्तीपूजा, त्या मंडळीमध्ये मूर्तीपूजा चालू होती. आता आपल्याला वाटतं की आमची मंडळी कधी मूर्तीपूजा करेल का? आम्ही मूर्तीपूजा न करणारे लोक आहोत. परंतु कलशेकरास पत्राचा 3 अध्याय 2 वचनात संत पौल त्या ठिकाणी लिहितो, तुम्ही आपले अवयव अनितीचे करण्यास वापरू नकास, कारण अशुद्धपणा, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावं. त्यापासून तुम्ही दूर राहा, कारण त्याद्वारे देवाचा कोप होतो. लोभ ही मूर्तीपूजा आहे. जर आम्ही लोभ धरतो तर आम्ही मूर्तीपूजा करत आहोत. आणि मग अशा मंडळीला परमेश्वर पुन्हा एकदा वॉर्निंग देत आहे. तो म्हणतो, पश्चाताप करा. अहो व्यभिचार करणाऱ्यांनो, पश्चाताप करा, नाही तर मी तुमच्याकडे येईन आणि तुम्हाला मोठ्या संकटात पाडीन. मी प्रत्येकाला ज्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ दिलं असं तो म्हणतो. जर आमच्यामध्ये अशा प्रकारचा व्यभिचार असेल, जार कर्म असेल, तर तो म्हणतो पश्चाताप करा, नाहीतर मी स्वतः तुम्हाला मोठ्या संकटात पाडेन. आमची मंडळी अशा प्रकारची आहे का? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नंतर सार्दिस येथील मंडळी, त्याला देखील तो एक संदेश देत आहे. प्रकटीकरण याचा 3 अध्याय आणि 1 वचन. तो म्हणतो, तुझी कृत्य मला माहीत आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण मी तुला सांगतो तू मेलेला आहेस. सार्दिस येथील मंडळी एक ढोंगी मंडळी, नावाजलेली मंडळी, सर्व लोक तिला काय म्हणतात? ही जिवंत मंडळी आहे. कारण त्यांच्यामध्ये प्रेज अँड वर्शिप आलतं, त्यामध्ये स्वार्थ प्रसार चालू आहे, त्याच्यामध्ये धर्मसंजीवनाचा सभा चालू आहे. सर्वांना वाटते जिवंत मंडळी आहे, पण परमेश्वर म्हणतो मी स्वर्गातून तुला पाहतोय, मी तुला सांगतो तू मेलेला आहेस. ढोंगी अशी मंडळी त्या ठिकाणी दिसत आहे. लोकांना वाटतं जिवंत आहे, पण ती मेलेली मंडळी आहे. आणि म्हणून ह्या ढोंगाविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार आम्हाला धोक्याचा इशारा दिला आहे. ढोंगीपणाचा परमेश्वराला तिटकारा आणि तिरस्कार आहे, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि म्हणून तो आम्हाला सांगतो, तुम्ही ढोंग्यासारखं वागू नका. दानधर्म करताना ढोंग्यासारखं स्वतः पुढं शिंग वाजवून इतरांचं लक्ष वेधू नका. मी तुम्हाला सांगतो प्रतिफळ मिळणार नाही. प्रार्थना करताना इतरांनी ऐकावं म्हणून ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. उपवास करताना इतरांनी पाहावं म्हणून ढोंग्यासारखा उपवास करू नका, त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार नाही. माणसांनी पाहावं म्हणून तुम्ही आपले कृत्य न करण्याविषयी जपा, केलेस तर माझ्या स्वर्गीय पित्याजवळ त्याला प्रतिफळ नाही.
ढोंगीपणाचा अतिशय तिरस्कार आणि तिटकारा परमेश्वराला आहे. आमच्यामध्ये ढोंगेपणा नसावा. जे आहोत ते आहोत, आम्ही सत्य आहोत ते त्या ठिकाणी आम्हाला प्रगट केलं पाहिजे. तत्कालीन यहुदी समाजामध्ये 2 प्रकारचे लोक होते, वर्ग होते. एक तर अतिशय उच्चभ्रू लोक की जे शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील, असे धर्मपंडित आहेत, धर्मशिक्षण देणारे. आणि दुसरीकडं रंजले गांजलेले पापी लोक, ज्यांना आपण जकातदार म्हणतो, शमरोने म्हणतो, असे पापी लोक होते. प्रथम दर्शनी पाहता प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वात जास्त घर्षण किंवा वाद कोणाशी व्हायला पाहिजे होता? जे पापी आहेत, जकातदार, शमरोनी, कसबीनी आहेत, त्यांच्याशी त्याने समजावून सांगायला पाहिजे होतं, त्यांच्याशी वाद व्हायला पाहिजे होता. परंतु आपण पाहतो 3.5 वर्षाच्या त्याच्या सेवेमध्ये सर्वात जास्त वाद किंवा संघर्ष, जी शाब्दिक चकमक त्याची कोणाशी झाली असेल तर हे जे शास्त्री आणि परुषी आहेत, धर्मपंडित आहेत, उच्चभ्रू लोक आहेत, त्यांच्याशी नेहमीच येशू ख्रिस्ताचा वाद झालेला आहे. पापी जाण्याशी कधी वाद करताना तो आपल्याला पाहत नाही. परंतु हे जे लोक आहेत त्यांच्याशी वाद का झाला? त्यांच्या ढोंगीपणामुळं. दाखवायचं की आम्ही खूप धार्मिक आहोत, परंतु आतमध्ये सर्व प्रकारचं जुलम आणि अन्याय यांनी भरलेले ढोंगी लोक, यांचा ढोंगीपणा, याचं पितळ येशू ख्रिस्ताने सर्व समाजापुढे उघड केलं आणि म्हणूनच त्याने त्याला वधस्तंभावर दिलं. मत्तयाचा 23वा अध्याय जर तुम्ही वाचला, फक्त 39 वचन आहेत, पण त्यावेळेस तब्बल 7 वेळा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा बाहेर काढत आहे. अहो शास्त्र्यांनो, अहो परुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. अहो सापाच्या पिल्लांनो, अहो आंधळ्या वाटोड्यांनो, तुमचा नरकदंड तुम्ही कसा चुकवाल? कारण तुम्ही बाहेरून ताटवाटी साफ करता पण आतमध्ये सर्व प्रकारचा अन्याय जुलूम यांनी ती भरली आहात. अशा प्रकारचे तुम्ही ढोंगी लोक आहात. बाहेरून तुम्ही धार्मिकतेचा आव आणता, पण आतमध्ये तुमच्या अंतःकरणात सर्व प्रकारचा अन्याय जुलूम यांनी तुम्ही भरलेला आहात. तुमचा ढोंगीपणा उघड होणार आहे. तुमची केवढी दुर्दशा होणार. अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो, तुम्ही सजवलेल्या कबरेसारखे आहात, जी वरून दिसायला चांगली दिसती खरे, पण आतमध्ये मेलेल्यांची हाडे आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. तसेच तुम्ही लोकांना दिसताना वरून नीतिमान दिसता, पण आतमध्ये सर्व प्रकारचं ढोंग आणि अनिती यांनी तुम्ही भरलेले आहात. म्हणूनच या शास्त्री पुरुषांना या ख्रिस्ताचा राग आणि द्वेष आलेला आहे. त्यांनी त्यांचा ढोंगीपणा उघड केला. सार्दिस येथील मंडळी ढोंगी मंडळी होती. लोकांना वाटताना जिवंत असणारी मंडळी, पण ती मेलेली मंडळी आहे असं त्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला दिसत आहे. त्यांना देखील एक धोक्याचा इशारा परमेश्वर देत आहे. तो म्हणतो, जागृत हो आणि जे काय तुझ्या मरणपंथास लागलेलं आहे ते टिकून धर. पश्चाताप कर. पुन्हा एक वार तो शब्द तिथे आलाय, पश्चाताप कर. कारण तू जर जागृत झाला नाहीस तर मी एखाद्या चोरासारखा तुझ्याकडे येईन. मी कोणत्या समयी तुझ्यावर चालवून येईल हे तुला कळणारच नाही. जे विजयी जीवन जगत नाही त्यांचं नाव मी जीवनाच्या पुस्तकातून खोडून टाकेन. एक भयंकर असा धोक्याचा इशारा या सार्दिस येथील मंडळीच्या लोकांना परमेश्वर देत आहे. जे कोणी विजयी जीवन जगत नाही त्यांचं नाव मी जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकेन. प्रियांनो, आज कदाचित तुमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात असेल, परंतु लक्षात ठेवा, परमेश्वराकडं एक खोड रबर देखील आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या मार्गात आणि त्याच्या वचनात जर तुम्ही पुढील जीवन जगला नाही तर त्या खोड रबरने तुमचं नाव तो जीवनी पुस्तकातून खोडू शकतो, असं आम्हाला वचन या ठिकाणी प्राप्त होतं. कारण जे कोणी विजय जीवन जगत नाही, परमेश्वर म्हणतो त्यांचं नाव मी जीवनी पुस्तकातून खोडून टाकेन. हा धोक्याचा इशारा आज आमच्या मंडळी देखील परमेश्वर देत आहे. आणि शेवटची मंडळी लावदिके येथील मंडळी, तिचा काय दोष परमेश्वर दाखवत आहे. लावदिके येथील मंडळी, तो म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. तू शीतही नाहीस आणि तू उष्णही नाहीस. तू कोमट आहेस आणि म्हणून मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकलेला आहे. ती मंडळी कशी होती? उष्ण तर नव्हतीच. उष्ण म्हणजे काय? परमेश्वरासाठी प्रेरित झालेली, अग्नीने पेटून उठलेली, पवित्र आत्मेने कार्य करणारी अशी उष्ण मंडळी ती इथे नव्हती. पण दुसऱ्या बाजूला ती शीतही नव्हती. जगात गेलेली, जगात रममान झालेली, उधळ्या पुत्रासारख्या त्या बापापासून दूर गेलेली अशी ती मंडळी नव्हती. कुठलं तरी मध्यम कोमट मंडळी आहे.
दोन्हीकडे हात ठेवायचा आहे. रविवारी देव पण पाहिजे, सोमवार ते शनिवार धन पण पाहिजे. रविवारी उपासनेला जायचं, सोमवार ते शनिवार मनासारखं बदफैली स्वैराचारी जीवन जगायचं. असं जर तू कोमटपणा दाखवलास तर परमेश्वर म्हणतो मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकेन. तू एक तर उष्ण तरी राहा, संपूर्ण अंतकरणाने मनाने 100% माझ्यावर प्रीती कर, नाहीतर तू शीत तरी हो. मजपासून निघून जा, मी तुझा विचार करायचा सोडून देईल. पण कोमट होऊ नकोस. माझी मंडळी अशी कोमट मंडळी आहे का? धड उष्णही नाही आणि शीतही नाही. पुढे तो म्हणतो, तू म्हणतेस मी फार श्रीमंत आहे, मी खूप धन मिळवले आहे, माझ्या ठाई काय गुण आहे, अशी म्हणणारी ही लावदिक्याची मंडळी. तिथले जे सदस्य आहे ते म्हणतात आम्ही श्रीमंत आहोत, आम्ही खूप धन मिळवले आहे, आमच्या ठाई काय गुण आहे. परमेश्वर म्हणतो मी तुला सांगतो, तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा आणि उघडावागडा आहेस. हे मी तुला सांगतो. तू म्हणतेस की मी श्रीमंत आहे, माझ्या ठाई काय गुण आहे, पण मी तुला सांगतो तुझ्या ठाई सर्वच गुण आहे. कारण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा आणि उघडावागडा आहेस. काय दैन्य अवस्था झाली त्या मंडळीची. लोकांना वाटतं काय आणि प्रत्यक्षात आहे काय. आणि मग परमेश्वर त्यांना एक धोक्याचा इशारा देत आहे. तो म्हणतो तुला जर श्रीमंत व्हायचं असेल तर अग्नीतून निघालेलं शुद्ध सोनं माझ्यापासून तू विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून शुभ्र वस्त्र तू माझ्यापासून विकत घे. त्यांना तो त्या ठिकाणी इशारा देत आहे, ह्या गोष्टी तू विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन तू माझ्यापासून विकत घे. कारण ज्यांच्यावर मी प्रीती करतो त्यांचा निषेध करून मी त्यांना शासन करतो. आणि म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर, नाहीतर तू नष्ट होशील. पुन्हा एक वार पश्चाताप हा शब्द तिथे आलेला आहे. पहा, ते मंडळी म्हणते मी श्रीमंत आहे. अर्थात श्रीमंत म्हणजे कदाचित पैशाच्या बाबतीत नाही. ते म्हणतात आम्ही वचनाच्या बाबतीत श्रीमंत आहोत. होय, आमच्याकडं बायबल स्टडी चालतो, आमच्याकडं वचन चांगलं सांगितलं जातं, आम्ही खूप श्रीमंत आहोत. पण परमेश्वर म्हणतो मी तुला सांगतो तू उघडा वागडा आहेस. कारण तू वचन ऐकतो खरं, पण त्याप्रमाणे वागत नाहीस. जे वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात ते धन्य. नुसतंच वचन ऐकून जर तू श्रीमंत झालास पण त्याप्रमाणे आचरणात आणायचं असेल तर मी तुला सांगतो तुझी आत्मिक नग्नता सर्वांना उघड होणार आहे. आणि म्हणून श्रीमंत व्हायचे, वचनात श्रीमंत व्हायचे, अग्नीने शुद्ध केलेलं सोनं तू माझ्यापासून विकत घे. तुझी आत्मिक नग्नता झाकायची आहे, शुभ्र वस्त्र तू माझ्यापासून विकत घे. केवळ ऐकणारा असू नको, त्याप्रमाणे आचरण करणार आहेस, नाही तर तू स्वतःची फसवणूक करून घेत आहेस. आणि मग तो म्हणतो पश्चाताप कर, आस्था बाळगाने पश्चाताप कर, नाही तर तू नष्ट होशील. आणि म्हणून आपण पाहिलं 5ही मंडळ्यांना परमेश्वर एक धोक्याचा इशारा देत आहे. पहिली जी मंडळी आपण पाहिली इफिसीतील मंडळी, उत्तम अशी मंडळी, परंतु पहिली प्रीती सोडलेली. इफिसीतील मंडळी लवलेस चर्च, प्रीतीहीन अशी मंडळी होती. परमेश्वर म्हणतो पश्चाताप कर, तुझी समय मी तुझ्यापासून काढून टाकेल. पुढे आपण पाहिलं परगम येथील मंडळी. होय, नाव दृढ धरणारे अशी मंडळी आहे, परंतु बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे, धनाचा आणि सन्मान आणि गौरव याचा लोभ धरणारे लोक त्याच्यामध्ये होते. तो म्हणतो पश्चाताप कर, नाही तर माझ्या तोंडातल्या तरवारीने मी तुझा वध करीन. थुवितारा येथील मंडळी चांगली मंडळी, परंतु इजबेल नावाची स्त्री त्यामध्ये होते. त्यामध्ये जार कर्म आणि मूर्तीपूजा चालू होता. परमेश्वर म्हणतो पश्चाताप कर, नाहीतर मोठ्या संकटात मी तुला टाकेन. सार्दिसीतली मंडळी, लोक तिला म्हणतात जिवंत मंडळी आहे, पण तो म्हणतो तू मेलेली आहेस. आणि म्हणून जागृत हो, नाहीतर मी तुझ्याकडे चोरासारखा येईन. पश्चाताप कर. आणि शेवटी आपण पाहिलं लावदिक्यातील मंडळी, जी उष्णही नाही आणि शीतही नाही, कोमट मंडळी आहे. तो म्हणतो मी तुला माझ्या तोंडातून ओकून टाकेन. स्वतः खूप श्रीमंत असं समजू नकोस, कारण तू उघडा वागडा आहेस. आणि म्हणून पश्चाताप कर, वस्त्र विकत घे, सोनं विकत घे आणि त्याप्रमाणे स्वतःला शुद्ध कर. आज ह्या मंडळीद्वारे आमच्या मंडळीला एक मोठा धोक्याचा इशारा दिलेला आहे. पश्चाताप करूयात. जो संदेश प्रभू येशू ख्रिस्ताने आपली सुवार्ता सांगण्यापूर्वी दिला होता, तोच शेवटला संदेश तो आपल्या मंडळाला देखील देत आहे. आपल्या सुवार्ता कार्याला सुरुवात करण्यापूर्वी येशूने कोणत्या संदेशाने सुरुवात केली? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आणि तो संदेश प्रगटीकरणाच्या पुस्तकात 7ही मंडळांना तो देत आहे. तो म्हणतो पश्चाताप करा. पश्चाताप करूयात, आपल्या पापापासून परावृत्त होऊयात
आणि ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती होऊन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याचा प्रयत्न करूयात, प्रार्थना करूयात. परमेश्वर म्हणतो, पश्चाताप कर, पश्चाताप कर, नाही तर मी तुझकडे येऊन तुझ्यामधली जी माझी समय आहे, माझं अस्तित्व, माझा अभिषेक, माझं सान्निध्य तुझपासून काढून टाकेन. पश्चाताप कर, नाहीतर मी माझ्या तोंडातल्या तलवारीने तुम्ही तुझपासून लढेल. पश्चाताप कर. प्रभू, आज आम्ही पश्चाताप करावा, तुझ्यामध्ये नवी उत्पत्ती आम्ही व्हावं आणि तुझ्या दृष्टिकोनातून योग्य जीवन जगण्यासाठी आम्ही प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.